हाय, आज सकाळची सुरुवात झाली होती बघा. मी घरावरून वगैरे ठेवलं होतं. इकडं भांड्याचा राडा आहे, स्वयंपाक केलेला, आणि त्याच्यानंतर आता भांडी घासते. तरी पण आमच्या घरातले म्हणतात की तुम्हाला घरात काय काम असतं, म्हणजे प्रत्येकाच्याच घरातले असे म्हणत असतील की घरात काय काम असतं बायकांना. अरे, जर का बायका घरात नसत्या तर घर स्वच्छच राहिलं नसतं. हे असं कोणाकोणासोबत होतं हे मला नक्की सांगा. डीमार्टला गेले ते मला फक्त गहू घ्यायचा होता म्हणून, पण मी गव्हासोबत अजून कोणाकोणाला गोळा करून आणले ते पण तुम्ही बघा. अहो, एक वस्तू घ्यायला गेलं ना की माणूस हे लागतं म्हणून ते घेईल ते घेईल, तरी मी मला जेवढ्या मोजक्या लागतात तेवढंच. आणि तिथं मी सगळ्यात मेन म्हणजे तेलामध्ये फसले. बाहेरून आपण तेल घेतलं तर 910 ml येतं, आणि डीमार्टचं तेल हे 840 ml आलं आहे. म्हणजे डीमार्टवाले आपल्यासोबत किती मोठा गेम करतात बघा बरं. आणि आपल्याला असं वाटतं डीमार्टला खूप स्वस्त आहे, पण तसं काही नाही, आपल्याला येड्यात काढतात. मग सकाळी मस्त पूजा वगैरे करून घेतली. पूजा केल्यावर इतकं प्रसन्न वाटतं ना, मला खूप भारी वाटतं पूजा केल्यावर. तुम्हाला कसं वाटतं ते तुम्ही सांगा. मग वेदूने लगेच रांगोळी काढून घेतली. तिला म्हटलं तू रांगोळी काढतोपर्यंत मी चहा ठेवते. मी चहा ठेवला आणि इकडं गप्पा मारत बसेल, माझ्या चहाचं पातेलच गेलं करपून. हे असे माझे एक एक कांड असतात हो, काय करणार. आणि मग हे असं होतं माझ्याकडनं म्हणून मी बडबड ऐकते. आणि ते तर काही बायकांचा जन्मसिद्ध अधिकारच असतो. नवऱ्यांनी बडबड करायची ती आपण ऐकायची. मग मी करत होते मेथीचे पराठे. तरी मला 1-2 ताईंची कमेंट होत्या की तू पराठे कसे करते, एकदा आम्हाला दाखवशील. म्हणून मी पूर्ण रेसिपी ह्याच्यात हे केलेली आहे, ते तुम्ही पण बघा आणि तसं करा. खूप छान पराठे होतात. काय नाही, साधं सिंपल आहे. गव्हाचं पीठ घ्यायचं, बाजरी किंवा ज्वारीचं पीठ घ्यायचं आणि डाळीचं पीठ घ्यायचं. ही 3 पीठं घ्यायची. मेथी बारीक कापून टाकायची, पांढरी तीळ, परत लाल तिखट, मीठ, हळद, असं जे काय आपल्या घरात मसाले आहेत तेच टाकायचे. दुसरं काही वेगळं टाकायचं नाही. आणि छान असं मऊसूत पीठ मळून घ्यायचं. पीठ मळलं की तेल लावून थोडा वेळ ठेवायचं, मस्तपैकी मळायचं. आपला जो काही राग येतो सगळा त्या पिठावर काढायचा आणि छान असे पराठे मस्तपैकी बनवायचे. नंतर ते भाजायचे. भाजताना बघा, तूप लावायचं, तेल कधीच लावायचं नाही. तेल लावलं की पराठे इतके छान लागत नाही. तूप लावलं की कसं मस्त जाळ आणि धूर एकदम मस्त निघतो ना. आणि जोपर्यंत असा धूर निघत नाही तोपर्यंत ते पराठे मस्त वाटत नाही. आणि छान खरपूस भाजायचे. बघा किती छान झाले पराठे. मग दुपारी जरा मैत्रिणींसोबत गप्पा मारत बसले. दुपारचं काही शूट घेतलं नाही. मग संध्याकाळी डायरेक्ट स्वयंपाकाची तयारी. मी करणार होते डबल बीची भाजी. कोणाकोणाला डबल बीची भाजी आवडते हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि हे आमचं बघा कसा निवांत कसं चाललं आहे. मला तर डबल बी हा प्रकार पहिला आवडत नव्हता, पण मी एकदा खाल्ला त्याच्यानंतर मला खूप आवडायला लागला. जर का जे लोक नॉनव्हेज खात नसते त्यांनी नक्कीच डबल बीची भाजी करून खावा. खूप छान लागते. म्हणजे एक वेळेस नॉनव्हेजच्याही पुढे फिक्की पडेल अशी डबल बीची भाजी लागते. मला तर खूप आवडते. तुम्ही पण करून खा. कशी वाटते डबल बीची भाजी मला नक्की कमेंट करून सांगा. नंतर आम्ही बसलो जेवायला. तुम्ही पण या, चला सगळे जेवायला, चला भेटू.